नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती, कारण मी पण पेशंट तसे पाहिले, पीएम रूम मध्ये गेलेले इथं ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही ना, आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क त्यांनी त्यावेळेस आम्हाला लिहिलं, पण आज बी त्यांनी जे एखादं पालक आहे त्यांना घ्यायला पाहिजे, त्यांची सही घ्यायला पाहिजे, ते काय केलं त्याच्यावर वॉच पाहिजे, मग रोजची रोज आम्ही दिलंय अशी विनंती आहे. त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे, दोन त्यांना विचारा, तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे, आहेच केलीच नाही, तिला मारल्यावर आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना. तुम्ही नातेवाईकांच्या आधी पंचावन्न एवढी गडबड काय केली, आणि हँगिंग झालेला माणूस जिवंत राहू शकतो का? वाचवायला गेला आणि एकटाच गेला का? दुसरे कोण होते? दुपारी बहिणीला फोन केला, भावाला फोन केला, ते का नाही सांगितलं? ते आलेले आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं आणि ते गायब का झाले? तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा. मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब, तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती, कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत, पीएम रूम मध्ये गेलेलो आहे, इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली, ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने. ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही ना, आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क, आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं किंवा मार्क दिसल्या. मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? त्या मार्कावर आमचा एक संशय आहे. पीएम आमचं इन कॅमेरा केलाय, ते मोहिते साहेब होते इन्चार्ज, त्यांनी त्यावेळेस आम्हाला लिहिलं, पण आज बी त्यांनी जे एखादं पालक आहे त्यांना घ्यायला पाहिजे, त्यांची सही घ्यायला पाहिजे, ते काय केलं त्याच्यावर वॉच पाहिजे, बाबा रोजची रोज आम्ही दिलंय अशी विनंती आहे. या फुटेजची जी मागणी केली तुम्ही, ती सीसीटीव्ही फुटेज कोणतं आहे, आणि जे तुम्ही म्हणताय की हँगिंग केल्यानंतर खाली उतरण्याचा विषय किंवा एका व्यक्तीने तिथून आणण्याचा, नाही की तुम्हाला संशय काय काय आहे? संशय मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. तुम्हाला जर खात्री करायची असती, तिने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे, दोन त्यांना विचारा. आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा. तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे, आहेच केलीच नाही, तिला मारल्यावर आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना असं. आणि तुम्ही पाहता ना आत्महत्या, तुम्ही का आज एक केस पाहता का? सगळ्या महाराष्ट्रभर तुम्ही पाहता, त्याचे लॉक तोडतात, पोलीस येतात, नातेवाईक घेतात, मग पंचनामा होतो. तुम्ही नातेवाईक यायच्या आधी पंचनामा एवढी गडबड काय केली? आणि हँगिंग झालेला माणूस जिवंत राहू शकतो का सांगा? 5 मिनिटात जरी दरवाजा उघडेपर्यंत सुद्धा माणूस राहू शकणार नाही, आणि तुम्ही म्हणता धडधड होती, मी आत गेलो आणि 32 मिळून आलं कसं गेलं माणूस? तो वाचवायला गेला आणि एकटाच गेला का? मग दुसरे कोण होते? दुपारी बहिणीला फोन केला, भावाला फोन केला, ते का नाही सांगितलं? ते आलेले आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं आणि ते गायब का झाले? तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा.